नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महिला व बालविकास विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या संरक्षण अधिकारी या परीक्षेमध्ये विचारण्यात येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. गृहहिंसा प्रतिबंध कायदा कधी लागू झाला? ऑप्शन आहे ए 2002, बी 2005, सी 2007, डी 2009. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 2005. गृहहिंसा प्रतिबंध कायदा 2005मध्ये लागू झाला. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. संरक्षण अधिकारी यांची नेमणूक कोण करते? ऑप्शन आहे ए पोलीस विभाग, बी राज्य सरकार, सी केंद्र सरकार, डी जिल्हा न्यायालय. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी राज्य सरकार. संरक्षण अधिकारी यांची नेमणूक राज्य सरकार करते. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 3. संरक्षण अधिकारीची मुख्य जबाबदारी काय? ऑप्शन आहे ए आरोपीचा बचाव करणे, बी पीडित महिलेस संरक्षण, मदत व न्यायालयीन आदेश अंमलात आणणे, सी सर्वेक्षण करणे, डी NGO चालवणे. उत्तर आहे ऑप्शन बी पीडित महिलेस संरक्षण, मदत व न्यायालयीन आदेश अंमलात आणणे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 4. DV ॲक्टमधील कलम 9 कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए शिक्षा, बी संरक्षण अधिकाऱ्याचे कर्तव्य, सी कस्टडी आदेश, डी देखभाल भत्ता. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी संरक्षण अधिकाऱ्याचे कर्तव्य. DV ॲक्टमधील कलम 9 संरक्षण अधिकाऱ्याच्या कर्तव्याशी संबंधित आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 5. गृहहिंसेची तक्रार कोण करू शकतो? ऑप्शन आहे ए एक पत्नी, बी कोणताही अग्रेसिव्ह पर्सन किंवा त्याच्या वतीने कोणीही, सी फक्त पोलीस, डी फक्त समाजसेवक. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कोणताही अग्रेसिव्ह पर्सन किंवा त्याच्या वतीने कोणीही. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 6. संरक्षण अधिकारी कोणता फॉर्म भरतो? ऑप्शन आहे ए फॉर्म 7, बी फॉर्म 1 डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट DIR, सी फॉर्म 9, डी फॉर्म 12. तर उत्तर आहे ऑप्शन बी फॉर्म 1 डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 7. संरक्षण अधिकारी कोणाच्या अधीन काम करतो? ऑप्शन आहे ए पोलीस आयोग, बी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सी SDO, डी NGO. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी. संरक्षण अधिकारी हा जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्याच्या अधीन काम करतो. आता पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 8. पीडितेस आश्रय शेल्टर होम उपलब्ध करून देणे कोणाची जबाबदारी आहे? ऑप्शन आहे ए पोलीस, बी संरक्षण अधिकारी, सी पंचायत, डी न्यायालय. तर उत्तर आहे ऑप्शन बी संरक्षण अधिकारी. पीडितेस आश्रय म्हणजे शेल्टर होम उपलब्ध करून देणे ही संरक्षण अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. संरक्षण अधिकारी अहवाल DIR कोणाकडे पाठवतो?
ऑप्शन आहे ए NGO, बी न्यायिक मॅजिस्ट्रेट JMFC, सी पोलीस स्टेशन, डी तलाठी. तर उत्तर आहे ऑप्शन बी न्यायिक मॅजिस्ट्रेट JMFC. संरक्षण अधिकारी अहवाल DIR न्यायिक मॅजिस्ट्रेट म्हणजेच JMFCकडे पाठवतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. आपत्कालीन स्थितीत संरक्षण अधिकारी काय करतो? ऑप्शन आहे ए आरोपीला अटक, बी पीडितेस त्वरित वैद्यकीय मदत व FIR प्रक्रिया करणे, सी घटस्फोट देणे, डी दंड आकारणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पीडितेस त्वरित वैद्यकीय मदत व FIR प्रक्रिया करणे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. गृहहिंसेची व्याख्या कोणत्या कलमात आहे? ऑप्शन आहे ए कलम 4, बी कलम 3, सी कलम 7, डी कलम 12. उत्तर आहे ऑप्शन बी कलम 3. गृहहिंसेची व्याख्या 3ऱ्या कलमात आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 12. संरक्षण अधिकारीचा कार्यक्षेत्र कोण ठरवतो? ऑप्शन आहे ए न्यायालय, बी राज्य सरकार, सी पोलीस विभाग, डी SDO. तर उत्तर आहे ऑप्शन बी राज्य सरकार. संरक्षण अधिकाऱ्याचे कार्यक्षेत्र राज्य सरकार ठरवतो. आता पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट DIR कोण तयार करतो? ऑप्शन आहे ए पोलीस अधिकारी, बी संरक्षण अधिकारी, सी NGO समन्वयक, डी डॉक्टर. तर उत्तर आहे ऑप्शन बी संरक्षण अधिकारी. डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट संरक्षण अधिकारी तयार करतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. DV ॲक्ट अंतर्गत दिला जाणारा प्रोटेक्शन ऑर्डर कोण देऊ शकतो? ऑप्शन आहे ए पोलीस निरीक्षक, बी न्यायिक मॅजिस्ट्रेट JMFC, सी तहसीलदार, डी ग्रामसेवक. उत्तर आहे ऑप्शन बी न्यायिक मॅजिस्ट्रेट JMFC. DV ॲक्ट अंतर्गत दिला जाणारा प्रोटेक्शन ऑर्डर न्यायिक मॅजिस्ट्रेट देऊ शकतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. संरक्षण अधिकारीने कोणत्या कालावधीत अहवाल सादर करायचा असतो? ऑप्शन आहे ए 24 तास, बी शक्य तितक्या लवकर, सी 15 दिवस, डी 30 दिवस. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी शक्य तितक्या लवकर. संरक्षण अधिकारीने शक्य तितक्या लवकर अहवाल सादर करायचा असतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. संरक्षण अधिकारी कोणत्या अधिनियमांतर्गत काम करतो? ऑप्शन आहे ए IPC, बी प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005, सी CRPC, डी इव्हिडन्स ॲक्ट. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. कस्टडी ऑर्डर कोणत्या कलमात आहे? ऑप्शन आहे ए कलम 12, बी कलम 21, सी कलम 19, डी कलम 31. तर उत्तर आहे ऑप्शन बी कलम 21. कस्टडी ऑर्डर ही 21व्या कलमात आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. संरक्षण अधिकारीला मदत करण्यासाठी कोणत्या संस्था कार्य करतात? ऑप्शन आहे ए खाजगी कंपन्या,
बी सेवा प्रदाते सर्व्हिस प्रोव्हायडर्स, सी पत्रकार, डी ग्रामपंचायत. उत्तर आहे ऑप्शन बी सेवा प्रदाते सर्व्हिस प्रोव्हायडर्स. संरक्षण अधिकारीला मदत करण्यासाठी सेवा प्रदाते सर्व्हिस प्रोव्हायडर्स या संस्था कार्य करतात. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. संरक्षण अधिकारी कोर्टात कोणत्या स्वरूपात उपस्थित राहतो? ऑप्शन आहे ए वकील म्हणून, बी माहिती पुरवणारा अधिकारी, सी पंच म्हणून, डी पंचनामा करणारा अधिकारी. तर उत्तर आहे ऑप्शन बी माहिती पुरवणारा अधिकारी. संरक्षण अधिकारी कोर्टात माहिती पुरवणारा अधिकारी या स्वरूपात उपस्थित राहतो. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 20. पीडितेस मेडिकल एक्झामिनेशन कोणाकडून करवून दिला जातो? ऑप्शन आहे ए पोलीस निरीक्षक, बी संरक्षण अधिकारी, सी तहसीलदार, डी कौन्सिलर. उत्तर आहे ऑप्शन बी संरक्षण अधिकारी. पीडितेस मेडिकल एक्झामिनेशन संरक्षण अधिकाऱ्याकडून करवून दिला जातो. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.